तुम्ही 100 रुपये कमवताय आणि टॅक्स भरताय 97 रुपये 50 पैसे. Just imagine. हो, हे घडत होतं इंडियामध्ये. 1970 मध्ये त्यावेळेसच्या प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधीजी यांनी इन्कम मधला इनइक्वॅलिटी लक्षात घेऊन त्या वर्षी 93.5% टॅक्स लावायचं ठरवलं. त्यानंतर 1973-74 मध्ये हा टॅक्स रेट वाढून 97.5% करण्यात आला, त्यावेळेसच्या फायनान्स मिनिस्टर वाय बी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली. बट अल्टिमेटली याचा जो बेस होता तो हा होता की इनइक्वॅलिटी कमी करायची, रिच लोकांकडून श्रीमंत लोकांकडून जास्त टॅक्स गोळा करायचा आणि तो गरिबांच्या फॅसिलिटीसाठी वापरायचा. या पॉलिसीचा परिणाम असा झाला की 1970-71 मध्ये 473 करोड असलेलं इन्कम टॅक्स कलेक्शन पुढच्या वर्षी वाढून 745 करोड झालं आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 1973-74 मध्ये ते वाढून 874 करोड रुपये इतकं झालं. परंतु त्याचं झालं असं की एवढ्या मोठ्या प्रमाणाचा टॅक्स बघून लोकांनी चालू केली टॅक्स चोरी म्हणजेच टॅक्स इव्हेजन. त्यांनी केलं काय, खर्च जास्त दाखवायला चालू केले. ज्या लोकांचं उत्पन्न जास्त होतं त्यांनी ते उत्पन्न डिव्हाइड केलं. ज्या लोकांना पॉसिबल होतं त्यांनी त्यांचे पैसे फॉरेन कंट्रीजमध्ये ट्रान्सफर केले. ज्यावेळेस या गोष्टी सरकारच्या लक्षात आल्या त्यानंतर 1974-75 मध्ये हा टॅक्सचा रेट 97.5% वरून कमी करून 77% म्हणजे 77% करण्यात आला आणि त्याच्या पुढे 1976 मध्ये हा रेट कमी करून 66% करण्यात आला. इंदिरा गांधी सरकारचा हा डिसिजन सेट करून गेला एक रेकॉर्ड, जो की होता 97.5%चा हायएस्ट टॅक्स रेट जो भारतामध्ये आत्तापर्यंत लागू करण्यात आला होता. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.